टाइम्स डीजे मध्ये आपलं स्वागत। आता आपण आहोत गुहागर तालुक्याच्या राजधानी शृंगारतळीमध्ये। काही तासावरती गणेश उत्सव येऊन ठेपलेला आहे आणि आता आपण आहोत शृंगारतळीतील मालानी मार्ट मध्ये। तिथे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात लोक खरेदी करण्यासाठी आले आहेत। आपल्या सोबत या मार्टचे सर्व असे मालानी आहेत। आपण त्यांनाच विचारूया की लोकांचा ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे। साहेब नमस्कार। नमस्कार। काही तासावरती गणेश उत्सव आता आलेला आहे, गणपती प्रत्येकाच्या घरी बसणार आहेत, तर ग्राहकांचा प्रतिसाद आपल्या मार्केटला कसा आहे? ग्राहकांचा प्रतिसाद हे छान आहे, उत्तम आहे। ग्राहक शिस्तबद्धपणे माल घेत आहे, व्यवस्थित घेत आहे। ग्राहकांना सगळ्या व्हरायटीचा माल अवेलेबल करण्याचा आपण भरपूर प्रयत्न करत आहे आणि ग्राहक भरपूर सपोर्टिव्ह आहे। व्यवस्थित अरेंज करून माल हे आपण व्यवस्था केलेली आहे। ग्राहकांसाठी व्यवस्थित आपण माल आणि पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण। त्यांची झुंबड लागेल। आज गणपती आता विसर्जन होईपर्यंत आता यंदा ओशा असल्यामुळे, यंदा स्टेप कार्यक्रम असल्यामुळे घरी प्रत्येक घरी ओशे गणपती असल्यामुळे गणपती विसर्जन होईपर्यंत व्यवस्थित असंच चालून राहील, ग्राहकांचा येत जा राहील। मला सांगा, कुठून आलात तुम्ही? मी आलो चिखलीतून। तुम्ही कसं वाटतंय या मार्ट मध्ये? मुंबईत आल्यासारखं वाटतंय। मग इथला माल कसा प्रकारचा आहे? चांगला आहे, चांगल्या क्वालिटी। आम्ही नेहमी घेऊन जातो। म्हणजे तुम्ही कोकणात येतात? हो, इथले बाजूचे येतो गावातले। आपण याही ग्राहकांना विचारलेलं, त्यांनी सांगितलंय की माल हा चांगल्या प्रकारे आहे। आता आपण गुहागर तालुक्याच्या राजधानी शृंगारतळीमध्ये उभे आहोत। काही तासावरती गणपती घरोघरी बसणार आहेत। आता आपण बघतोय की ह्या मार्ट मध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदीसाठी आलेले आहेत। आपलं बघतोय की माझ्या मागे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे गर्दी चालू आहे। आता आपण मार्केटमध्ये उभे आहोत आणि एका फुलवाल्याच्या दुकानामध्ये आपण इथे उभे आहोत। आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे हार इथे लावण्यात आलेले आहेत, फुलं आहेत। आपण त्यांनाच विचारूया की आजचा हा गणपती उत्सव आहे तुमचा। हो मालक, गर्दी कशी आहे? गर्दी मस्तच आहे, बरी आहे गर्दी। हारांचा यूज होते का? होतोय चांगल्या प्रकारे, मस्तच होतोय। अजून किती दिवस चालणार आहे गर्दी? काय 5-6 दिवस। त्यांनी सांगितलंय की अजून 5 ते 6 दिवस मार्केटला गर्दी असणार आहे। त्याच्यामुळे सर्वत्र आपण बघतोय या बाजारपेठेमध्ये की सर्वत्र गर्दी आहे आणि त्याच्यामुळे लोकांची खरेदीसाठी झोंबड उडाली आहे। अजून 2 ते 3 दिवस मार्केटला गर्दी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शृंगारतळी मार्केटमध्ये आहोत। आता ग्राहकांची ये जा चालू झाली आहे। पावसाने पण विश्रांती घेतली आहे। काही तासावरती गणपती घरामध्ये विराजमान होणार आहेत। इथे ट्रॅफिकची जी समस्या होती ती सुद्धा आता काही प्रमाणात दूर झाली दिसते। आपल्या मागे पोलीस कर्मचारी उभे आहेत, ते योग्य प्रकारे ही ट्रॅफिक हाताळत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।